नमस्कार मंडळी, मी नरसिंगपुरे. आपण आहोत पाचोऱ्यात आणि आजची सभा होती. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित काय बोलले, कोणावर निशाणा साधला आणि पाचोऱ्याला काय आश्वासन दिले, चला थोडक्यात पण नेमकं सांगतो. मी डॉक्टर नाही पण ऑपरेशन करतो. शिंदेच्या स्टाईल सुरुवात. सभेची सुरुवातच त्यांनी अशा पद्धतीने केली, मी डॉक्टर नाही पण ऑपरेशन करतो. ज्याचा कार्यक्रम करायचा तोच करतो आणि 2022 मधील त्यांच्या निर्णयाची आठवण करून दिली. तेव्हा त्यांची चर्चा फक्त भारतात नाही तर जगभरात झाली होती असं त्यांनी म्हटलं. लाडकी बहीण योजना सुरू केली. जोपर्यंत मी आहे तोपर्यंत ही योजना बंद होणार नाही. माझ्या हातून लाडकी बहीण योजना सुरू झाली. मी आहे तोपर्यंत कोणाचा मायका लाल हा योजना बंद करणार नाही. यावर मैदानातल्या बहिणीने एकच आवाजात टाळ्या वाजवल्या. पाचोरा नगर परिषद थेट भाजप विरोध शिंदे गट. सभेत त्यांनी कोणाचं नाव न घेता विरोधकावर तिखट टीका केली. ते म्हणाले 2022 ला बाळासाहेबांचा अपमान करणाऱ्याच्या विरोधात उभा राहिलो. मुख्यमंत्री झाल्यानंतर सरकार कसं चालवायचं ते दाखवून दिलं. या निवडणुकीत विरोधकांचा सुपडा साफ झाल्याशिवाय राहणार नाही. भडगाव पाचोरा सभा आणि व्यासपीठावरील उपस्थिती. व्यासपीठावर आमदार किशोरप्पा पाटील, जिल्हा प्रमुख रावसाहेब पाटील, विष्णू भंगाळे आणि नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सुनीता पाटील यांच्यासह 28 उमेदवार उपस्थित होते. शिंदे म्हणाले पाचोऱ्यात 28 पैकी 28 निवडून आले पाहिजे. MIDCचा मुद्दा. मंचावरूनच उद्योग मंत्र्यांना फोन. आमदार किशोरप्पा पाटील यांनी MIDC साठी घेतलेल्या 250 एकर जमिनीचा मुद्दा मांडताच शिंदे यांनी लगेच मंचावरून उद्योग मंत्री उदय सामंत यांना फोन लावण्यास सांगितलं आणि सामंत यांनी पाचोऱ्याची MIDCचा 1 महिन्यात मार्गी लावतो. शिंदे म्हणाले आता उद्योग मंत्र्यांनी शब्द दिला आहे, त्यांची सुटका नाही. मी सहीसाठी कुठेही तयार. शिंदेचा किस्सा सांगितला. आमदार किशोर पाटील या माझ्याकडे काही मंजूर करायला यायचे. मी म्हणायचो गाडीत बसू दे पण कागद खाली धर. खाली धरायला कागद नसताना किशोरप्पाच्या पाठीवर कागद ठेवून मी सह्या करायचो. असा मुख्यमंत्री कधी पाहिलात का? तो मी आहे. यावर सभेत जोरदार टाळ्या. धनुष्यबाणासाठी थेट आव्हान. ते म्हणाले 2 तारखेला पहिल्याच मतदानात धनुष्यबाणाला बटन दाबा. लाडकी बहीण सुनीता पाटील आणि सर्व उमेदवारांना जिंकवा. तुम्ही किशोरप्पांना आमदार केलात, आता नगर परिषदही आमच्याकडे द्या. हिंदीत ते म्हणाले खुद को अकेला मत समजना, दुश्मनों पे करेंगे मात, तुम्हारे पीछे खड़ा है एकनाथ. तर मंडळी, पाचोऱ्यातील ही सभा रंगली. घोषणाबाजी झाली, आश्वासने दिली आणि विरोधकावर जोरदार निशाणा साधला. असेच अपडेटसाठी घेऊन मी नरसिंगपुरे पुन्हा भेटूया. नमस्कार.